नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सत्याचा एकच मार्ग याविषयी सांगणार आहे। तर चला मग जाणून घेऊया। या अथांग ब्रह्मांडात अब्जावधी तारे, असंख्य आकाश गंगा आणि त्यांच्यामध्ये एक छोटासा ग्रह, तो म्हणजे पृथ्वी। पण या विशाल विश्वातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे माणसाचं स्वतःचं मन। हा प्रश्न विचारणारा एक मार्ग आहे, तो म्हणजे विज्ञान। आणि तोच प्रश्न आत वळवणारा दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध। या दोघांचा शोध एकाच सत्यासाठी आहे। विज्ञान प्रश्न विचारतं, निरीक्षण करतं, प्रयोग करतं आणि मग निष्कर्ष काढतं। हे कसं घडलं, यामागचं कारण काय, हे सिद्ध करता येईल का? विज्ञानाला श्रद्धा नको, त्याला पुरावा हवा। पण आश्चर्य म्हणजे असाच विचार 2500 वर्षांपूर्वी एका माणसाने केला होता। गौतम बुद्ध, ना देवत्वाचा दावा ना चमत्कारांची जाहिरात। ते फक्त एवढंच म्हणाले, मी सांगतो म्हणून मानू नका, स्वतः तपासा, स्वतः अनुभवा। हीच तर वैज्ञानिक वृत्ती आहे। बुद्धांनी अंधश्रद्धेला नाकारलं, आंधळ्या विश्वासाला प्रश्न विचारले आणि सत्याला अनुभवावर ठेवले। बुद्ध म्हणाले, हे आहे म्हणून ते आहे, हे नाही म्हणून ते नाही। आज विज्ञान यालाच म्हणतं कॉज अँड इफेक्ट। न्यूटनचा नियम असो किंवा कर्मसिद्धांत, कारणाशिवाय परिणाम नाही आणि परिणामाशिवाय कारण नाही। मित्रांनो, माणसाचा विचार भावना बनवतो, भावना कृती बनवते आणि कृती भविष्य घडवते। बुद्धांचं एक अढळ सत्य, अनित्यता। सगळं बदलतं, काहीच कायमस्वरूपी नाही। मित्रांनो, आज विज्ञान काय सांगतं? अणूंची हालचाल होते, पेशी बदलत आहेत, विश्व विस्तारत आहे। ज्याला आपण स्थिर म्हणतो ते प्रत्यक्षात बदलाचं रूप आहे। बुद्धांनी हे हजारो वर्षांपूर्वी पाहिलं होतं। बुद्ध म्हणाले, मन हेच बंधन आहे आणि मनच मुक्ती आहे। मित्रांनो, आज न्यूरोसायन्स आपल्याला काय सांगतं? ध्यानामुळे ताण कमी होतो, एकाग्रता वाढते, मेंदूची रचना बदलते। MRI, ECG सगळे पुरावे सांगतात ध्यान म्हणजे मनाचं वैज्ञानिक प्रशिक्षण। 4 आर्य सत्य दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख संपवता येतं आणि त्यासाठी मार्ग आहेत। आजचं मानसशास्त्रही तेच सांगतं। अति आसक्ती म्हणजे ताण, अपेक्षा म्हणजे वेदना, तुलना म्हणजे असमाधान। बुद्धांनी दुःखाचं मूळ शोधलं, तृष्णा। विज्ञान आणि बुद्ध विरोधी नाही। विज्ञानामुळे बाहेरचं विश्व घडते, तर बुद्धामुळे आतले विश्व घडते। विज्ञान शक्ती देतं, बुद्ध मात्र दिशा देतात। विज्ञान माणसाला सक्षम करतं, बुद्ध माणसाला संवेदनशील करतं। आज माणूस सगळं जाणतो पण शांत नाही, तंत्रज्ञान आहे पण समाधान नाही। कदाचित उत्तर इथेच आहे, विज्ञान आणि बुद्ध। बुद्ध सांगतात स्वतःला ओळखा आणि विज्ञान सांगतो सत्य शोधत राहा। जेव्हा बुद्ध आणि विज्ञान हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हा जन्म होतो संतुलित, जागरूक आणि करुणामय महामानवाचा। मित्रांनो, विज्ञानामुळे जग बदलते पण बुद्धामुळे माणसे बदलतात। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच मोटिवेशनल व्हिडिओ आपण पुढेही तुमच्यासाठी आणत राहू। धन्यवाद।